केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचलेत। आपण थेट जाऊयात। आपण पाहतो या ठिकाणी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा सागर बंगल्याच्या या ठिकाणी पोहोचलेला आहे। बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी सागर बंगल्याच्या या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पोहोचलेत। त्यांचा हा ताफा या ठिकाणी पोहोचलेला आपण पाहतोय। पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आपण पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। 2 दिवसीय त्यांचा हा दौरा आहे। या दौऱ्यादरम्यान ते लालबागच्या राजाचं सुद्धा दर्शन घेणार आहेत आणि याआधी आपण पाहिलं तर वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी बाप्पाचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे, आरती केलेली आहे आणि आता ते या ठिकाणी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचलेत। त्यांचा ताफा आता या ठिकाणी सागर बंगल्याच्या बाहेर पोहोचलेला आहे आणि आता थोड्याच वेळात ते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बाप्पाचं दर्शन घेतील। याआधी आपण पाहिलं की ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचलेले होते। 2 दिवस केंद्रीय गृहमंत्री मुंबईमध्ये आहेत, मुंबईच्या दौऱ्यावर आहेत आणि दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान ते मुंबईमध्ये येतात, लालबागच्या राजाचं दर्शन घेतात। आपण हे दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पोहोचले होते। बाप्पाचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे आणि आता ते या ठिकाणी सागर बंगल्यावर अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचत आहेत आणि हा त्यांचा ताफा या ठिकाणी सागर बंगल्याबाहेर पोहोचलेला आपण पाहतोय। या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। बाप्पाच्या दर्शनासाठी अमित शहा सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दर्शन घेतल्यानंतर बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आता सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले आपण पाहतोय। त्यानंतर थोड्याच वेळात ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणार आहेत आणि त्यानंतर पुढचा जो नियोजित कार्यक्रम आजचा आहे त्याप्रमाणे सर्व कार्यक्रम होणार आहेत। आज त्यांचा फक्त गणेश दर्शनाचा कार्यक्रम आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बाप्पाचं दर्शन घेतील आणि त्यानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी ते जाणार आहेत। आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले। तर महेंद्र, काय अधिकची माहिती? काही वेळापूर्वीच आता गृहमंत्री अमित शहा हे देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी सागर या बंगल्यावर आले। देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आता या काही वेळापूर्वी गृहमंत्री अमित शहा हे दाखल झाले। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा इथे फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे सगळे एकत्र या नंतर इथून लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणार आहेत। त्यानंतर जे आशिष शेलार मुंबई भाजपाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याही मंडळाला ते आज भेट देणार आहेत आणि बाप्पाचं दर्शन घेणार आहेत। नीलम, दिलेल्या माहितीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वर्षा निवासस्थानी या ठिकाणी आधी त्यांनी बाप्पाचं दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे आणि आता ते सागर निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। त्यांचा ताफा या ठिकाणी पोहोचलेला आपण पाहतोय। अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आहेत आणि आज ते गणपतीचं दर्शन घेणार आहेत। त्यानंतर लालबागच्या दर्शनासाठी सुद्धा जाणार असल्याची माहिती समोर येते। दर्शन माते मान कामना पूर्ती। जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना स्वर सुंदा वक्र
सुंदर ती नैना सहस्रामाचा वर्ताहे सजना संकटी पावाने निर्वाणे रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती जय देव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सैकं नमामि मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडात्मज अक्षो मंगलाय तनोहरि सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मोरया रे बापा मोरया रे 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 जले नशितले ज्ञानी कामज पापानि निर्माण तानि सर्वान् दक्षिणतो प्रदक्षिणां पदे पदे ओम देवताभिवंदनं देवताभिवंदनं सर्व देवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः इष्टदेवताभ्यो नमो नमः हस्तं प्रक्षाल्य आत्मकल्याणार्थे आत्माभिवंदनं समर्पयामि जग्नेन देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्ना देहनाकं महिमाना जन्त्रत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ओम मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि। बोलिए सिद्धि विनायक भगवान की जय, गणपति गजानन महाराज की जय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे वर्षा निवासस्थानी गेले होते, बाप्पाचं दर्शन घेतलं। त्यानंतर ते सागर बंगल्यावर या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी गेले, बाप्पाचं दर्शन घेतलं। त्यांच्या हस्ते आरती संपन्न झालेली आहे आणि यानंतर आता ते लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत। आपण हे दृश्य पाहतोय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी वर्षा निवासस्थानी या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर ते सागर बंगल्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि या ठिकाणी त्यांच्या हस्ते आरती संपन्न झालेली आहे, बाप्पाचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे आणि यानंतर ते आता लालबागच्या दर्शनासाठी रवाना होतील। आपण हे दोन्ही दृश्य पाहतोय, वर्षा निवासस्थानी आणि सागर निवासस्थानी गृहमंत्री अमित शहा हे पोहोचलेले आहेत, बाप्पांची आरती त्यांनी केलेली आहे आणि त्यानंतर आता ते लालबागच्या दर्शनासाठी रवाना होत आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। गणेशोत्सवादरम्यान ते मुंबईमध्ये येतात, लालबागच्या राजाचं दर्शन घेतात आणि आपण आता ही दृश्य पाहतोय की वर्षा निवासस्थानी आणि सागर निवासस्थानी बाप्पाचं आगमन झालेलं आहे। बाप्पा विराजमान आहे, 11 दिवसांचे गणपती या ठिकाणी आहेत आणि गणेशोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय आणि यासाठी दर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पोहोचलेले आहेत। त्यांच्या हस्ते बाप्पाची आरती झाली आहे आणि आता थोड्याच वेळात ते लालबागच्या दर्शनासाठी रवाना होतील। आपण ही दोन्ही दृश्य पाहतोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। त्यांच्या हस्ते बाप्पाची आरती ही संपन्न झाली आहे आणि आता थोड्याच वेळात ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणार आहेत। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री हे असणार आहेत, बाप्पाच्या दर्शनासाठी जाणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
मुंबईमध्ये आलेले आहेत. काही बैठका सुद्धा या रविवारी संपन्न झाल्या, तर आज ते सोमवारी सर्वत्र बाप्पाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. सकाळी ते वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले होते. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी सागर बंगल्यावर बाप्पाचं दर्शन त्यांनी घेतलं. बाप्पाची आरती केलेली आहे.